नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी, पीक विमा अनुदान तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार तब्बल 18,000 रुपये. बघूया सविस्तर आजच्या लाडक्या बहिणीसह महत्त्वाच्या घडामोडी. फडणवीस शिंदे पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का? शेतकरी कर्जमाफी फाईलवर सही करण्यास सरकारची असमर्थता, शेतकरी संतप्त. बैल पोळ्याचा बळीराजाच्या आनंदावरती विरजन, बैलपोळ्यालाच विरजन, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या. विरोधी पक्षनेते दानवेंनी केली अखेर मागणी, सरकार मात्र करतंय बाजूला. भटक्या कुत्र्यांविषयी आता राष्ट्रीय धोरण निश्चित होणार, सार्वजनिक ठिकाणी खायला देण्यास बंदी, पकड्यापासून रोखल्यास 2 लाखांचा दंड भरावा लागणार. देशात तब्बल 3.1 कोटी तरुण बेरोजगार, महाराष्ट्रासह देशभरामध्ये भीषण परिस्थिती. विकसित भारत रोजगार योजनेचा फायदा झाला का? मोदींना विचारतायत तरुण सवाल. वगळलेल्या नावांसाठी आधार मान्य करा, बिहारमधील SRI प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आदेश. मोदी सरकारला सर्वात मोठा धक्का, तर उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस मात्र या ठिकाणी जिंकल्याचं सध्या दिसतंय. जीवन विम्यावरील GST कमी होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा, राज्यात सर्वसामान्य लोक आनंदित. भाजपावरती भ्रष्टाचाराचा डाग नाही नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान. पण 65 वर्षात काँग्रेसने किती भ्रष्टाचार केला? नरेंद्र मोदी. मतदार यादीत घोळ, फडणवीस यांनी केले मान्य, पृथ्वीराज चव्हाणांच्या नातेवाईकांच्या नावावरून गदारोळ, जयंत पाटील यांचा पुन्हा पलटवार. 571 हेक्टरवर पिकांचे नुकसान, 7 तहसीलमधील 10 गावांमधील 790 शेतकरी बाधित, शेतकऱ्यांना मदत द्या, शेतकऱ्यांना टाहो. कृषी विद्यापीठाला 6,383 रिक्त पदांचे ग्रहण, शेतकऱ्यांना मात्र या कृषी विद्यापीठाकडून कोणताही फायदा नाही, लवकर पदभरती करा, शेतकऱ्यांची मागणी. भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी मिळणार 25,000 रुपये रोख अनुदान, सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार लागू उद्यापासून. राधाकृष्णन आमच्या विचाराचे नाहीत, शरद पवार यांचं भाजपला प्रत्युत्तर. मतांची संख्या कमी असली तरी आम्हाला चिंता नाही, आमचेच उमेदवार बी सुदर्शन रेड्डी जिंकणार. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई, भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये पाठवण्याचे सुप्रीम कोर्टाचे थेट सरकारला आदेश. 6 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम, महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात भयंकर पाऊस, राज्यात पुढील 8 दिवस पाऊस घेणार विश्रांती. शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन, आत्महत्या न करण्याचं आव्हान, शेतकऱ्यांच्या घरातीलच आमच्या बहिणींना मदत. अजित पवारांनी केलं स्पष्ट, आत्महत्या रोखण्याचे सरकारसमोर मोठं आव्हान असल्याची अजित पवारांची चिंता. मुखेडमधील पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांना घरात जाऊन केली ठाकरेंच्या शिवसेनेने मदत. अजून आमचे अश्रूही थांबलेले नाहीत आणि तुम्ही पाकिस्तानची क्रिकेट खेळता कशासाठी? सामनातून सरकारवरती रोखठोक सवाल, भारत पाकिस्तान सामना होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू. पंढरपूरला पुराचा विळखा, कोल्हापूर सांगलीला दिलासा, परिस्थिती आटोक्यात, पंचगंगा कृष्णा नीरा नदीकाठच्या गावांना दिलासा, पाऊस ओसरल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दिलासा. वयाची 33 वर्षे ओलांडलेल्या संधी द्या, पोलीस भरतीसाठी युवकांची मुख्यमंत्र्यांना आर्थाक, आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्याचा फडणवीसांना विचारला प्रश्न. झेडपी सेवेतील 1,183 बहिणींनी घेतला लाभ, ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर शोध मोहीम सुरू, अखेर त्या महिलांवरती होणार कारवाई, सरकारचं ठोस पाऊल. विदर्भ हादरला, बैलपोळ्याच्या दिवशीच 3 शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला, कुटुंबियावर दुःखाचा डोंगर. पावसामुळे वसई विरारमधील फुलस्थितीला फटका, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान.
राज्यात 91 लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा. सहजूक अर्ज नांदेडमधून. धन्यवाद.